मराठी एज्युतंत्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय, लाईक करू शकताय आणि शेअर करू शकताय. तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महिलांना काय मिळणार आहे, नियम काय आहेत आणि अर्ज कसा करायचा. चला तर बघूया आपण. बघा, या योजनेचे स्वरूप आपण बघूया पहिल्यांदा. शासन काय करणार आहे? प्रत्येक महिलेला, जी पात्र महिला आहे त्या महिलेच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट DBTद्वारे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करणार आहे. अशा प्रकारचं हे या योजनेचं स्वरूप आहे. तर या योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित असू द्या, विधवा असू द्या, घटस्फोटित असू द्या किंवा निराधार महिला असू द्या, या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर आपण बघूया. तर यानंतर आपण या योजनेची पात्रता बघणार आहोत. पात्रतेसाठी पहिली गोष्ट आहे, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे ती महिला. मग ती महिला विवाहित असू द्या, घटस्फोटित असू द्या किंवा निराधार महिला असू द्या. तर त्यांचं वय हे 21 ते 60 या दरम्यान असलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक बँक अकाउंट म्हणजे बँक खातं असलं पाहिजे आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं. या योजनेअंतर्गत हे पात्रता आहे. यानंतर आपण बघणार आहोत अपात्र महिला कोण. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत अशा महिला अपात्र राहणार आहेत. त्याचबरोबर आयकरदाता जे कुटुंबातील सदस्य असतील, म्हणजे त्यांचे पती जर आयकरदाता असतील तर या योजनेसाठी ते अपात्र असतील. त्याचबरोबर जर त्या महिलेच्या कुटुंबामध्ये एखादं कर्मचारी असेल, राज्य कर्मचारी असेल किंवा निमसरकारी असेल, हे सर्व कुटुंबातील जे अधिकारी, कर्मचारी किंवा निमसरकारी जे कर्मचारी आहेत, हे सर्व या योजनेसाठी अपात्र ठरतील. त्याचबरोबर या अगोदर जर एका इतर विभागामार्फत त्यांना 1,500 पेक्षा जर जास्त लाभ घेत असेल, एखादी नवीन योजना किंवा जुनी योजना असेल, तर ह्या योजनेअंतर्गत त्या अपात्र ठरतील. त्याचबरोबर आमदार खासदारांच्या पत्नी असतील त्या पण या योजनेअंतर्गत अपात्र ठरतील. त्याचबरोबर ज्यांचे कुटुंबातील सदस्यांच्या नावे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ते सुद्धा अपात्र ठरतील. त्याचबरोबर चारचाकी वाहनं, म्हणजे ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत ट्रॅक्टर वगळून, अशा सुद्धा कुटुंबातील महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरतील. महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत लागणारे कागदपत्र. आता बघा, पहिलं आहे लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे. या योजनेअंतर्गत जे आपल्याला लाभ घ्यायचे त्यासाठी एक अर्ज करायचे, ते कुठं करायचं आपण बघणार आहोत. त्याचबरोबर लाभार्थ्याचं आधार कार्ड म्हणजे त्या महिलेचं आधार कार्ड. तिसरं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्मदाखला, दोन्हीपैकी एक चालेल. त्याचबरोबर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे याच्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक आहे. त्याचबरोबर पाचवा आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. सहावा आहे पासपोर्ट आकाराचा फोटो. सातवा आहे रेशन कार्ड आणि आठवा आहे हमीपत्र, म्हणजे एक हमीपत्र आपल्याला लिहून द्यायचं आहे की मला ह्या सर्व अटी आणि शर्ती मान्य आहेत, अशा प्रकारचा. त्यानंतर आता तुम्ही हे अर्ज कुठे करणार आहेत, तर तुम्ही ग्रामीण भागात मोडत असाल तर तुम्ही अंगणवाडी सेविका असेल, परिवेशिका असेल किंवा सेतू सुविधा असेल, गावातील ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामसेवक असेल, यांच्याकडे तुम्ही ते अर्ज करू शकताय किंवा त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकताय. समजा तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकताय. तर हे अर्ज कोण पडताळणी करणार आहे, तर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जे अधिकारी असणार आहे ते काय करणार आहे, हे सक्षम करणार आहेत की हे अर्ज वैध आहे अवैध आहे, आणि हे मंजुरीसाठी कोणाकडे पाठवणार आहेत, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहेत. अशा प्रकारची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व महिलांना 1,500 रुपये डायरेक्ट महिलांच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे. अशी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होती, जी प्रत्येक महिलेला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. तर आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण नियम, अटी, पात्र, अपात्र कोण आणि अर्ज कसा करायचा आपण पाहिलो आहोत.
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.